नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर बघा, इथं मी माझं स्वतःचं सकाळी लवकर उठून आवरून घेतले. तर आता मुलांचा डब्बा वगैरे मला आवरून घ्यायचा आहे आणि बाहेर ना इतका पाऊस चालूच आहे. मुलाची तर माझ्या दररोजच असते शाळा, सकाळी 7:30 वाजताच असते आणि आज मुलीची पण आहे, कारण शनिवारीच फक्त तिची असते लवकर शाळा. ते मुलांसाठी टिफिनला म्हणजे त्यांना काय बनवावा हा तर प्रश्नच असतो, पण आता बनवते काहीतरी दोघांसाठी. तर इथं बघा, मी तुम्हाला दाखवते किती पाऊस होता. ती सकाळी उठल्यापासून असाच पाऊस चालू होता. सकाळी तर याच्यापेक्षा जास्त होता, पण आता थोडा कमी तर झाला होता. मग मी बाहेरचं पावसाचं वातावरण दाखवल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना मग घरामध्ये आले आणि किचनमध्ये येऊन मी स्वयंपाकाची तयारी करून घेतली, कारण मुलांना दोघांना पण डबा बनवायचा होता मला. तर इथं बघा, मी दोघांसाठी बटाट्याची काप करणार होते, कारण त्या दोघांना पण खूप आवडतात बटाट्याची काप. आणि आज मुलीची पण शाळा लवकर होती आणि लवकरच सुटणार होती, त्यामुळे मी तिच्या पण आवडती आणि मुलाच्या पण आवडती भाजी बनवली, कारण आज शनिवार पण होता आणि हाफ डे असल्यामुळं मुलं दुपारून घरी असतात. म्हणून मी आज म्हणजे साधीच भाजी त्यांना बनवून दिली डब्यामध्ये, कारण नंतर दुपारी आल्यानंतर तर त्यांना मी जे बनवलं होतं जेवण आमच्यासाठी ते पण ते खाणारच होते आल्यानंतर, म्हणून मी सकाळी असं साधं सिंपलच बनवून दिले होते या दोघांना. तर इथं बघा, खूप छान आवडते मुलांना ही भाजी आणि तुम्ही पण अशी भाजी करून बघा एक वेळेस. मुलांना खूप आवडते आणि बटाटा म्हणल्यानंतर तर मुलं आवडीनंच खातात. तर इथं तेलामध्ये थोड्याशा तेलामध्ये, जास्त तेल नाही टाकायचं, थोड्याशा तेलामध्ये बटाटे चिरून घ्यायचे. तुम्ही बटाटे कसं पण चिरून घ्या, म्हणजे गोल चिरून घ्या, उभे चिरून घ्या. मी तर कसेही म्हणजे जसं होईल तसं पातळ पातळ तुकडे करून घेत असते बटाट्याचे आणि त्याला फक्त तेलामध्येच फ्राय करते. आणि मग पूर्ण बटाटे असे शिजल्यासारखे झाल्यानंतरच त्याच्यामध्ये मी तिखट, मीठ आणि थोडा मसाला टाकून हळद टाकून फ्राय करत असते. एकदम छान अशी ही भाजी होती. मुलं पण आवडीनं खातात. बघा तुम्ही एक वेळेस करून, खूप छान होती ही भाजी. तर इथं मी अशीच या दोघांसाठी भाजी बनवली आणि मग त्यानंतर मला राहिलेला माझा बाकीचा स्वयंपाक पण करायचा होता. पण मी स्वयंपाक मुलं शाळेत गेल्यानंतरच करते दररोज, पण मी या दोघांचंच आवरून देत असते अगोदर. त्यानंतर मग मी माझा आणि मिस्टरांचा स्वयंपाक बनवत असते, कारण मला पुन्हा बाकीची कामं पण करायची असतात. मग मी मुलं गेल्यानंतर देवपूजा आवरून घेते. देवपूजा झाल्यानंतर सगळं घर वगैरे आवरून घेऊन मग निवांत मी माझा आणि मिस्टरांसाठी स्वयंपाक करत असते. कारण काय होते, लवकर जर बनवून ठेवलं तर स्वयंपाक थोडासा शिळा होतो, म्हणून मी थोडा ताजा ताजा स्वयंपाक राहावं म्हणून मिस्टर आवरायच्या टायमिंगलाच मी माझा स्वयंपाक पण बनवत असते. म्हणजे कसं खायला पण गरम चांगलं लागतं, म्हणून मी मिस्टर आवरायच्या टायमिंगला स्वयंपाक करते बाकीचा. तर इथं बघा, मी त्यानंतर मग चपात्या पण करून घेतले मुलांसाठी डब्याला आणि मग दोघांचे पण टिफिन भरून दिले मी दोघांना पण, मुलासाठी पण आणि मुलीसाठी पण. दोघांना पण टिफिन वगैरे भरून दिले आणि टिफिन भरल्यानंतर मग या दोघांचं काय राहिलं होतं ते अगोदर चेक करते, कारण मुलाचे सारखं म्हणजे टाय विसर, बेल्ट विसर, शूज विसर असं होत असतं. म्हणून मी दोघांना पण व्यवस्थित असं म्हणजे कंप्लीट युनिफॉर्म आहे का ह्यांचा मी सारखं बघत असते, कारण मुलीचं दोघांचं पण होत असतं. मुलीची आयडेंटिटी तर सारखं विसरत असते मी, तिला सारखं तिच्या पाठीमागं जाऊन घेऊन जात असते आयडेंटिटी विसरली म्हणून. हे असं होत असतं मुलाचं, म्हणून मी इथं त्या दोघांकडं भरपूर असं सकाळी लक्ष देते आणि मग त्यानंतरच मी माझे बाकीचे कामं आवरते, कारण यांचं ना शाळेचं अगोदर आवरून देत असते मी. तर इथं बघा, मी मुलीचा पण टिफिन पॅक करत होते इथं. मग दोघांपुरतीच भाजी केली होती म्हणून मी दोघांना पण अर्धी अर्धी करून भाजी दिली आणि एक एक चपाती दोघांच्या टिफिनमध्ये घातली, कारण जास्त जर दिली तर मग उरवून आणतात, म्हणून मी अगोदरच कमी देत असते त्यांना. नाहीतर मग ते टाकूनच द्यावं लागतं गाईला किंवा असं बाहेरच नेऊन ठेवावं लागतं, कारण टिफिनमधलं उरून आल्यानंतर दोघं पण खात नाहीत आणि मी पण खाऊ देत नाही तसं तर दोघांना पण. तर इथं मी तिचा पण टिफिन पॅक केले आणि मग दोघांकडे पण गेले आवरले का म्हणून. इथं मुलगा बसला होता आवरून त्याचं सगळं, मग बघितले मी एक वेळेस म्हणजे कसं आवरले ते. आणि मुलगी तर काय बॅग घेऊनच तयार असते ती, कारण तिनं आता थोडं म्हणजे मोठी असल्यामुळं पटकन तिचं आवरून तयारच असते. मुलाकडे थोडं मला लक्ष द्यावं लागतं. तर इथं बघा, मी दोघांना पण म्हणजे खाली सोडायला जात होते. मिस्टर खाली उभा राहिले होते गाडी घेऊन. मग आता म्हणलं या दोघांना मी सोडावं आणि फुलं पण म्हणजे आमच्या बाहेर झाडं आहेत फुलांचे, तर तिथं फुलं पण बघावं म्हणून मी जात होते या दोघांसोबत. तर इथं मुलगा काय माझ्यासोबत येत नव्हता. त्यानं जास्त कॅमेऱ्यामध्ये यायचं म्हणलं का त्याला नको वाटते, म्हणून तो पाठीमागच राहिला आणि मी मुलगी समोर आलो. तर इथं फुलं बघायची होती आम्हा दोघींना पण. मला पण देवपूजा करायची होती म्हणून मला पण देवासाठी फुलं बघायची होती आणि तिला पण इथं गुलाबाचं झाड असल्यामुळं
गुलाबाचं फूल ते आज 8-10 दिवस झालं तिने दररोज एक एक फूल लागत होय, गुलाबाला लागतंय. तर त्यासाठी तिनं दररोज हे फुलं चेक करत असते की ती कळी किती उमलली काय नाही म्हणून. पण ह्या कळ्या काय उमलतच नाहीत. बाकीच्या उमलल्या होत्या, उमललेल्या कळ्या तिनं तोडून फुल केसामध्ये लावून ती जात होती शाळेमध्ये. तर इथं बघा मी पण देवासाठी फुलं शोधत होते, पण एक पण फुल नव्हतं. असं एक होतं फुल, पण ते खूप असं वर होतं म्हणून मी ते काही घेतलं नाही. पण माझ्या शेजारच्या ताई आहेत त्यांनी तोडून आणले होते फुलं, पण त्यांनी दिल्यानंतर मला पूजेसाठी फुल. मग इथं तिनं बघा मुलीनं माझ्या ते कळीच तोडून त्याला उमलवून घेतलं आणि मग तिनं ते केसामध्ये लावून मग शाळेमध्ये गेली. कारण हिला फुलं खूप आवडतात आणि तिनं दररोज फुलांकडे येऊन बघतच असते एक वेळेस तर गुलाबाला फुल लागले का म्हणून. तिथं नंतर बघा इथं माझा मुलगा आला आणि मग त्यानं मला बाय करून मग तो गेला आणि मग त्यानंतर गुडूबाई पण माझी मुलगी पण बाय करून गेली. तर असं माझ्या मुलांना मग मी शाळेमध्ये पाठवल्यानंतर मग घरामध्ये येऊन राहिलेला स्वयंपाक पण करायचा होता, देवपूजा पण करायची होती. तर म्हणून मग मी पटकन त्या दोघांना बाय करून मग आले वरी आणि मग त्यानंतर मी राहिलेला म्हणजे स्वयंपाक बनवायचा म्हणून मी अगोदर देवपूजाही करून घेतली. पण मी देवपूजा काही तुमच्याकडे सोबत शेअर केली नाही. तर मी देवपूजा केली, घर हे आवरल्यानंतर मग मिस्टर जायच्या टायमिंगला मग मी भाकरी आणि आमच्यासाठी भाज्या वगैरे बनवून घेतले. त्यानंतर भात पण बनवायचा होता, तो भात पण बनवून घेतले. मला आणि मिस्टरांना सारखं म्हणजे आमच्याकडे दररोजच सकाळी तर भाकरीच करत असतो मी, माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी, आणि मुलांसाठी फक्त मी चपात्या करत असते. तर इथं बघा मी त्यानंतर भाज्या पण करून घेतली. तर बघा आता माझी घरातली सगळी कामं आवरून झालेत आणि आता दुपारचे 12 वाजलेत, 12 वाजून गेलेत, 12 वाजून 10 मिनिट झालेत. तर आता माझं सगळं काम वगैरे आवरले. पण आता मुलांच्या शाळेत त्याला घ्यायला जायचं होतं मला 11:30ला. मुलाची सुटते आणि मुलीची 12 वाजता सुटते. तर मिस्टरच गेलेत आज घ्यायला, कारण इतका पाऊस आहे बाहेर. आज सकाळपासून पाऊस कसलाच थांबला नाही, कंटिन्यू असा पाऊस चालू आहे. तर एवढे म्हणजे सकाळपासून पाणी पाणी झाले ना, अंगणामध्ये झालं, सगळीकडेच पाणी पाणी झाले. तर मी तसंच माझं घरातलं सगळं काम स्वयंपाक वगैरे आवरून घेतले. त्यानंतर आता मुलाकडे जाण्यासाठी तयारच होणार होते, पण मिस्टरांचा फोन आला की मी आणतो लेकरावांना म्हणून. त्यासाठी ते गेलेत आता मुलांना घ्यायला आणि घेऊन येतीलच आता थोड्या वेळात. तर बघा कसं म्हणजे किती पाऊस आहे हे दाखवते मी तुम्हाला. तर बघा पूर्ण असा पाऊस, आज सकाळपासून एवढा पाऊस आहे ना, कंटिन्यू असा थांबलाच नाही कसलाच पाऊस. आणि मुलांच्या शाळेचं म्हणजे सुटायचा टायमिंग आणि पाऊस वाढायचा टायमिंग एक झालाय. इतके वेळ थोडा जरा बारीक तर होता, पण आता भरपूर मोठा पाऊस यायलाय. किती पाऊस चालू आहे. तर हे असा सकाळी उठल्यापासून पाऊस चालू आहे. तर मला वाटत होतं मुलांना शाळेत पण पाठवू का नको, पण असं मुलांचं कसं एक्झामचा टाईम आहे म्हणून दोघं पण नको म्हणले, आम्हाला जायचं शाळेमध्ये. त्यामुळे ते दोघं पण गेलेत. तर आता मिस्टर त्यांना घेऊनच येतील. तर मग मी त्यांनी मुलं आल्यानंतर पण तुम्हाला मी दाखवते. आणि मग आमचं आता जेवण वगैरे झाले, तर मुलं मिस्टर आल्यानंतरच मग आम्ही एकत्र जेवण करू सगळे. माझं सगळं कामावरून हे झाले. तर बघा मी आता मुलं आल्यावर पण दाखवते तुम्हाला. मुलं खाली आले आणि मिस्टरांनी फोन केला की त्यांना घ्यायला छत्री घेऊन ये म्हणून. चला आता मुलांना छत्री घेऊन जाऊया. चला मी दाखवते तुम्हाला. तर इथं बघा किती पाऊस चालू आहे, तुम्हाला आवाज पण येतच असेल. इतका जोरात होता पाऊस आणि सकाळी थोडा कमी तर होता, पण नंतर इतका वाढला होता. मुलं शाळेतून यायच्या टायमिंगलाच इतका पाऊस वाढला होता. आणि मला तर जरा पण आवडत नाही पावसामध्ये जाणं, पण काय करणार, जावं तर लागतंयच. बघा आता याने डायरेक्ट गाडीमध्येच घेऊन यायले. इथं मिस्टर डायरेक्ट गाडीमध्ये घेऊन येत होते. तर इथं मुलांना तिथंच छत्री देऊ का म्हणलं, तर नाही आता गाडीमध्ये लावतो म्हणून यांनी गाडीमध्ये घेऊन येत होते. आणि इथं मी साईडलाच उभा राहिलेले होते. तर इथं बघा दोघांचं तिघांचं पण चालू होतं. मध्ये मला काहीतरी चिडवत होते तिघंजण. असो यांच्या मस्करीने थट्टा चालूच असतात. तर इथं बघा शेवटी मग फायनली लेकरं घरी आले. एकदा लेकरं घरी आले ना खूप छान वाटतं मला तर, नाहीतर माझा जीवच लागत नाही. कारण अशा पावसामध्ये एकटीला जाणं येणं, मग मुलीला आणायला गेलं का मुलाची तर सुटलेली असते, असं काहीतरी होतच असतं. म्हणून त्यासाठी ना मिस्टर आणले तर खूप छान वाटतं मला. म्हणून मी जास्त करून तर मुलांना मिस्टरांना आणा म्हणते अशा वातावरणामध्ये. कारण एकट्याची जर सुटत असली तर मग काय वाटत नाही, पण दोघांची पण एकदाच जर सुटणार असेल तर मग माझी परेशानी होती. म्हणून मी मिस्टरांना सांगत असते की आणा म्हणून.
मग याने असं गाडी घेऊन जातात पावसात तेवढं. बाकी एरवी असलं तर मग नाही, मग एरवी असेल तर मीच जाऊन आणते. आणि असं तर दोघांची एकदा कधीच सुटत नाही, फक्त शनिवारी आणि असं कुठला तर सण असला काहीतरी असेल किंवा श्रावण सोमवार असेल तरच मग यांची एकदा शाळा सुटते. तर मग मी तसं तर मॅनेज करते, पण पाऊस म्हटल्यानंतर तर मग होत नाही मॅनेज मला, कारण मुलीला पण आणणंच लागतं आणि मुलाला पण आणणंच लागतं. त्यासाठी मग मी यांनाच बोलवून घेत असते. पावसाळा सुरू झाल्यापासून तर आजच म्हणजे इतका पाऊस होता, कारण इतके दिवस तर इतका पाऊस नव्हता, पण हे 2-3 दिवस झालं पाऊस चालूच होता. आणि जसं म्हणजे जूनमध्ये पाऊस काय नव्हता, पण मेमध्ये जसं होतं तसं होतं बघा, म्हणजे ह्या 2-3 दिवसामध्ये. त्यानंतर मग रविवारी थोडासा उघडला पाऊस. तर इथं बघा मी मुलीला घेऊन निघाली होते. चला त्या दोघांना भिजायचंय. मला काय पाऊस सहन होत नाही ना, आवडत पण नाही पाऊस. तिथं मिस्टरांचं आणि मुलाचं चालू होतं की गाडी अशी लावायची तशी लावायची म्हणून. तेवढं पण त्यांना छत्री घेऊन गेले तर त्या दोघांना भिजायचं होतं, म्हणून त्यांनी काय म्हणजे त्यांना खूप पाऊस आवडतं दोघांना पण, म्हणून ते दोघं काही छत्री घेऊन म्हणजे आले नाहीत आमच्यासोबत. त्यानंतर ते दोघं नंतर आले, मग आम्ही दोघी घरी आलो. फायनली आले मुलं घरी. तर मुलं घरी आल्यानंतर मग ते दोघंजण फ्रेश झाले, म्हणजे कपडे वगैरे चेंज करून घेतले. मिस्टर पण खूप भिजले होते, कारण मुलीला ना गाडीमधून उतरून तिच्या शाळेच्या ग्राउंडमध्ये जाऊन तिला घेऊन यावं लागलं होतं यांना, त्यामुळे ते पण खूप भिजले होते. मग हे तिघं पण म्हणजे चेंज केले आणि त्यानंतर फ्रेश झाल्यानंतर इथं मी ताटं वाढायला घेतले. तर इथं मी हे गोळ्याची भाजी केली होती, म्हणजे गोळ्याचीच म्हणतात आमच्या इकडे तर, म्हणजे हे बेसन पिठापासून ज्या वड्या बनवतात त्याची भाजी होती. याची रेसिपी पण मी तुम्हाला लवकरच शेअर करते, खूप छान होती ही पण भाजी, तुम्ही नक्की करून बघा. आणि मी ही रस्सा भाजी म्हणून भातासोबत खाण्यासाठीच बनवले होते, पण ते 12 वाजून गेले होते खायला, आम्हाला जेवण बनवलेलं खायला, म्हणून आमची ती भाजी थोडीशी घट्ट होऊन गेली होती. तरी भातासोबत खूप छान लागली. आणि ह्याची रेसिपी मी दोन्हीची पण तुम्हाला शेअर करते, तर कशी वाटते हे नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्ही. तर बघा आता मिस्टर आणि मुलं आलेत, तर इथं आम्ही जेवण पण करून घेतो आणि जेवणाचं ताट पण मी वाढून घेतले. तर चला मी आता जेवण वगैरे करून घेतो आम्ही. आणि हा व्लॉग कसा वाटला हा नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार आणि सगळ्यांना धन्यवाद.